हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा कोल्हापुरात. सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा चर्चेत. नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम. भाजपचे नेते किरीट सोमय्या ह्या शुक्रवारी कोल्हापुरात आले होते, त्यामुळे त्यांचा हा दौरा चांगला चर्चेचा विषय ठरलेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सध्या बांगलादेशी हा 1 पॉइंट अजेंडा सुरू आहे. त्यानुसार कोल्हापुरातील एका गावामध्ये बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केलेली आहे. किरीट सोमय्या कोल्हापुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रामुख्याने बांगलादेशी नागरिकांच्या संदर्भात चर्चा केली. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 3 लाख जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते, ते आता रद्द करण्यात आले आहेत. नवी पनवेल या ठिकाणी 2 महिन्यात 2000 जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते. कोल्हापुरात एका गावात असंच जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सोमय्या यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात यावा अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली. बांगलादेशी नागरिक महाराष्ट्रात घुसखोरी करणार नाही आणि एकही महाराष्ट्राचा नागरिक मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही त्यांनी यावेळी म्हटलेले आहे. याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेत 2025 मध्ये काही नोंदी झाल्या आहेत, त्याची माहिती सोमय्या यांनी मागवलेली आहे. याबाबत 8 दिवसात माहिती मिळेल, त्यानंतर यावर अधिक बोलू असेही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवीन पनवेल येथील वळप गाव जिथे 2666 हे जन्म प्रमाणपत्र गेल्या 2-4 महिन्यात त्यांचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक केलं गेलं. यातला एकही त्या गावातला नाही आहे. हे गेल्या 2 महिन्यात 7वं गाव असा प्रकाराने कॉम्प्युटर टर्मिनल हॅक झालंय. 65,000 जन्म प्रमाणपत्र आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावासंबंधी अशीच मला भीती आहे आणि त्याचे संबंधात माझा सगळे संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे आणि त्याच्याचे आज मी पाठपुरावा करणार आहे. दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांना क्लीन चिट मिळाली असून सध्या मंत्री हसन मुश्रीफ हे सत्तेत आहेत. यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी माझी भ्रष्टाचार विरोधी मोहीम पूर्णपणे सुरू असल्याचं म्हटलंय. भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाते. मी एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण सोडलेलं नाही. न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर न्यायालय आदेश देत असतात. मी केवळ मुद्दा समोर आणून देतो, नंतर संबंधित संस्था पुढे काम करते, असंही सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे सरकार काळात जेवढा भ्रष्टाचार झाला होता तो आता पूर्णपणे थांबला असं म्हणत नाही, परंतु फडणवीस काळात भ्रष्टाचार नक्कीच कमी झाला असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.